नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचंच खूप 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 मनापासून स्वागत करते. मी आज बनवते मस्त अशी खमंग खुसखुशीत तोंडात जाताच विरघळणारी भाजणीची चकली. जर आपण भाजणीची चकली बनवत असताना काही चुका टाळल्या तर खरं तर चकली बनवणं खूपच सोपं आहे. तर या चुका कोणकोणत्या होतात, कोणत्या टाळल्या पाहिजे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सोबतच बऱ्याचदा चकली बनवल्यानंतर कुरकुरीत तर होते, पण काही काळानंतर लवकर मऊ पडते किंवा ती चकली तेल जास्त पिते, तर यावरचे देखील कारण मी सांगणार आहे. लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वांत अगोदर मी या ठिकाणी गॅसवर एक कढाई ठेवली आहे. आपण या ठिकाणी तांदूळ भाजून घेणार आहे. तर ही जी भाजणी बनवणार आहे ती 1 किलोच्या प्रमाणात बनवणार आहे. त्याकरिता मी या ठिकाणी अर्धा किलो म्हणजेच वाटीच्या प्रमाणात 4 वाट्या तांदूळ घेतलाय. हा तांदूळ मी पहिले सुती कापडाने पुसून घेतला. तुम्ही धुवून देखील घेऊ शकता, पण धुतल्यानंतर तो फॅन खाली छान असा वाळवा आणि नंतरच मग तो भाजायला घ्या. आता ही भाजणी बनवण्याकरिता तांदूळ कोणता घ्यायचा ते बघूयात. तर आपल्याला ज्या तांदळाचा भात चिकट होत नाही ना तोच घ्यायचा आहे. मी या ठिकाणी राशनचाच तांदूळ वापरला होता. हा तांदूळ जुना देखील असावा आणि हा तांदूळ एकदम कमी गॅसवर अशा पद्धतीने भाजला की त्याचे 2 तुकडे पडायला हवे इतपत तो भाजून घ्यायचा आहे. तांदूळ भाजून झाला तो मी एका परातीमध्ये थंड होण्याकरिता काढून घेते. आता याच कढाईमध्ये भाजणार आहोत हरभऱ्याची किंवा चण्याची डाळ. ही मी पाव किलो म्हणजेच 2 वाटी घेतलेली आहे. ही डाळ देखील आपल्याला एखाद्या सुती कापडाने पुसून घ्यायची आहे. शक्यतो धुवून घेऊ नका. जर ही डाळ धुतली तर जास्त लवकर ओली बनते आणि सोबतच सुकायला देखील जास्त वेळ लागतो. तर यामुळे आपली चकली लवकर नरम देखील पडू शकते. तर बघा या पद्धतीने हरभऱ्याची डाळ देखील छान अशी कुरकुरीत भाजली गेली आहे. एखादी डाळ तोंडात टाकून चावून बघायची, कुरकुरीत लागली की समजायचे व्यवस्थित भाजली गेली आहे. ही देखील सेम परातीमध्ये काढून घेतली. आता घेतलेली आहे उडीद डाळ. तर या ठिकाणी मी 125 ग्रॅम म्हणजेच 1 वाटी उडीद डाळ घेतली आहे. ही देखील मी सेम पद्धतीने एखाद्या सुती कापडाने पुसून घेतली. आता ही देखील आपल्याला एकदम कमी गॅसवर सतत हलवत भाजून घ्यायची आहे. तसं तर उडीद डाळ, मूग डाळ भाजायला वेळ फार कमी लागतो. पण आज मी मूग डाळ वापरणार नाहीये, कारण या अगोदर मी भरपूर साऱ्या भाजणींचे प्रकार शेअर केले आहेत. त्यामध्ये थोडेफार बदल आहेत. त्या देखील भाजणींचे प्रकार तुम्ही बघू शकता. उडीद डाळ भाजली गेली. ही देखील सेम ताटामध्ये काढून घेऊयात. आता घेणार आहोत पोहे. तर पोहे मी या ठिकाणी 20 ग्रॅम म्हणजेच 1 वाटी घेतलेत. यापेक्षा जास्त पोहे वापरू नका. पोहे देखील आपल्याला छान असे चाळून घ्यायचे, मगच वापरायचे. पोहे वापरल्यामुळे आपली चकली छान अशी खुशखुशीत बनते. तर बघा पोहे देखील छान असे कुरकुरीत होईपर्यंत मी भाजून घेतले. यांचा रंग बदललेला नाहीये, फक्त कुरकुरीत झालेले आहेत. हे देखील सेम परातीमध्ये काढून घेऊयात. आता घेऊयात साबुदाणा. तर या ठिकाणी मी अर्धा वाटी म्हणजेच 50 ग्रॅम साबुदाणा घेतलाय. घेतलेल्या संपूर्ण साहित्यांचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. या ठिकाणी साबुदाणा वापरल्यामुळे आपली चकली छान अशी कुरकुरीत बनते, तेल जास्त पित नाही आणि ती जास्त काळापर्यंत कुरकुरीत देखील राहते. साबुदाणा देखील हलका फुलल्यासारखा जाणवला की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हा देखील सेम परातीमध्ये काढून घ्यायचा आहे. आता आपली ही चकली छान अशी खमंग स्वादिष्ट बनावी याकरिता घेऊयात धने. तर धने मी 10 ग्रॅम म्हणजेच पाव वाटी आणि जिरे घेतलेले आहेत ते पण 10 ग्रॅम म्हणजेच 4 टीस्पून म्हणजे 4 पोह्याचे चमचे घेतलेले आहेत. आता हे देखील आपण हलकेसे भाजून घेऊयात. यांना भाजायला जास्त वेळ लागत नाही. हे देखील भाजून झाले. हे देखील सेम परातीमध्ये काढून घेतेय. तर आपली या ठिकाणी छान अशी 1 किलोच्या प्रमाणात भाजणी तयार झाली आहे. आता ही भाजणी थंड झाल्यानंतर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. लक्षात घ्या, आपल्याला ही भाजणी थंड झाल्यानंतरच चक्कीमध्ये दळायला द्यायची आहे. ही भाजणी तुम्ही मिक्सरला दळू शकत नाही, चक्कीमध्येच दळून आणायची, कारण ही आपल्याला गव्हाच्या पिठाप्रमाणे एकदम बारीक दळून आणायची आहे. पण लक्षात ठेवा, दळताना देखील ही गव्हाच्या दळणावर दळू नका. एखाद्या डाळीच्या दळणावर दळली तरी देखील चालणार आहे. तर बघा या पद्धतीने मी ही भाजणी दळून आणली आहे. अगदी छान अशी बारीक दळली गेली आहे. आता चकली बनवायला घेऊयात. त्याकरिता गॅसवर मी एक सॉस पॅन ठेवलाय. त्यामध्ये टाकतीये 2 कप पाणी. तर या ठिकाणी मी संपूर्ण भाजणीची एकाच वेळेला चकली बनवणार नाहीये, थोडीच बनवणार आहे. 2 कप मी भाजणीचं पीठ घेतलंय, त्याच्याप्रमाणेच 2 कप पाणी घेतलंय. तर या ठिकाणी जेवढं तुम्ही भाजणीचं पीठ घेत असाल त्याच प्रमाणामध्ये तुम्हाला पाणी देखील घ्यायचंय. आता यामध्ये टाकूयात 1 चमचा किंवा तिखटच्या प्रमाणानुसार लाल तिखट, चिमूटभर हिंग, पाऊण चमचा किंवा तुमच्या आवडीनुसार मीठ आणि 3 चमचे पांढरे तीळ.
तिळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. सोबतच फक्त पाव चमचा ओवा जास्तही वापरू नका. आणि सोबतच फक्त 1 चमचा तेल घेतलंय. सर्वात पहिली आणि महत्त्वाची टिप्स, तेल तुम्हाला या ठिकाणी परफेक्टच घ्यायचं आहे. फक्त 1च चमचा 2 कप पिठासाठी घ्यायचा आहे. जास्त घेऊ नका, नाहीतर मग चकली तेलात गेल्यानंतर विरघळू शकते. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि पाण्याला एक छान अशी खळखळून उकळी काढून घेऊयात. पाण्याला उकळी आली आहे. आता यामध्ये आपण भाजणीचं पीठ टाकणार आहोत. तर एका साईडने भाजणीचं पीठ टाकायचं आहे आणि दुसऱ्या हाताने हे छान असं व्यवस्थित हटवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, हे पीठ घेत असताना ना, या कपात भरत असताना ते मी ना जास्त दाबून भरलेलं आहे ना जास्त पोकळ भरलेलं आहे. अगदी हलक्या हाताने प्रेस केलं होतं. तर बघा, संपूर्ण पीठ टाकून झाल्यानंतर व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. संपूर्ण पीठ या पाण्यामध्ये व्यवस्थित असं भिजलं जायला हवं. ते अजिबात कोरडं राहता कामा नये. आता हे संपूर्ण पीठ ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, छान असं घट्टसर दिसत आहे, त्यावेळेला आता गॅस बंद करायचा आहे, यावर झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनिटे असंच वाफवून घ्यायचं आहे. तर बघा, आता 10 ते 15 मिनिटे झाली आहेत. झाकण खोलून बघते. पीठ अगदी व्यवस्थित असं वाफवलं गेलंय. यातील संपूर्ण वाफ निघून गेली आहे. हलकंसं कोमट आहे. तेच मी आता हे एका ताटामध्ये काढून घेते. लक्षात असू द्यात, आपल्याला हे पीठ कोमट असतानाच व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे, कारण यामध्ये छोट्या छोट्याशा गाठी देखील असू शकतात, म्हणून त्या गरम असतानाच मोडून घ्यायच्या आहे. तर हे पीठ गरम आहे, त्यामुळे मी एक अशा पद्धतीचा ग्लास घेतलाय. याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि याच्याने मी आता हे पीठ एकसारखं व्यवस्थित मळून घेतेय. असं केल्यामुळे आपल्या हातांना या पिठाचे चटके देखील बसणार नाहीत. आणि ग्लासाला तेल लावल्यामुळे बघा, अशा पद्धतीने पीठ जास्त चिकटून बसत नाही, ते व्यवस्थित पटकन निघतं देखील. आता पीठ हलकंसं कोमट झालंय, ते आता मी हाताने व्यवस्थित असं मळून घेतेय. तर बघा, याचा अशा पद्धतीचा थोडासा घट्टसर पण मऊसूत गोळा तयार झालाय. अशाच पद्धतीचा गोळा आपल्याला या ठिकाणी हवा आहे. हा आपल्याला जास्त पातळही नकोय आणि जास्त सैलही नकोय, अगदी सेम अशाच पद्धतीचा हवा आहे. आता आपण लगेचच याची चकली पाडायला घेऊयात. तर त्याकरिता मी या ठिकाणी चकली बनवण्याचा सोऱ्या घेतलेला आहे. याला तुम्ही साचा देखील म्हणू शकता. यामध्ये मी अशा पद्धतीची चकलीची चाळण देखील टाकून घेतलेली आहे. याला आपण तेलाने ग्रीस करून घेऊयात. असं केल्यामुळे आपलं जे पीठ आहे ना, ते याला अजिबात चिकटून बसणार नाही. आता आपल्याला या साच्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे. पण हे पीठ भरत असताना ना, थोडंसं हातांनी मऊ करून घ्यायचं आहे आणि सोबतच एकसारखं करून घ्यायचं, कारण यामध्ये आपल्याला अजिबात हवा जाऊ द्यायची नाही आहे. जर या सोऱ्यामध्ये हवा भरली गेली तर मात्र आपली चकली पाडत असताना ती मध्येच तुटू देखील शकते. तर त्यामुळे ही एक काळजी तुम्ही नक्की घ्या. आता आपण लगेचच चकल्या बनवायला घेऊयात. तर बघा, यातून अगदी व्यवस्थित असं पीठ आपलं बाहेर पडत आहे. काटे देखील मस्त येत आहे. आता या चकल्या मी एका ताटामध्ये पाडून घेणार आहेत. याला मी पहिले तेलाने ग्रीस करून घेतलं. जर तुम्हाला या ताटामधून पुन्हा एकदा चकली उचलणं अवघड वाटत असेल किंवा तुम्ही पहिल्यांदाच ही चकली बनवत असाल, तर मात्र तुम्ही या चकल्या छोट्या छोट्याशा प्लेटवर किंवा पेपरच्या तुकड्यांवर बनवून घेऊ शकता. आता ही चकली बनवत असतानाची खास टिप्स लक्षात ठेवायची. सोऱ्या हा थोडासा उंच ठेवायचा, म्हणजे मग आपल्याला चकली कशी खाली तयार होतीये ना, हे दिसतं. जास्तही उंच नसावा, नाहीतर मग चकली आपली मध्येच तुटू देखील शकते. अगदी व्यवस्थित उंचीवर ठेवायचं आहे. सुरुवातीचं टोक थोडंसं चिकटवून घ्यायचं, म्हणजे मग चकली तेलात गेल्यानंतर सुटत नाही. आणि ज्या वेळेला चकलीचं शेवटचं टोक येतं ना, ते देखील व्यवस्थित असं चिकटवून द्यायचं, म्हणजे आपली चकली तेलात गेल्यानंतर अजिबात सुटणार नाही. बघा, अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित अशी आपली ही चकली तयार होते. आपलं चकलीचं पीठ अगदी व्यवस्थित असं तयार केलं असेल, म्हणजे थोडंसं घट्टसर असेल, तर याला काटे अगदी व्यवस्थित येतात. जर तुमचं पीठ सैल झालं असेल तर चकलीला काटे व्यवस्थित येत नाही. ही एक टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवा. तर बघा, या ठिकाणी मी साधारणतः 6 ते 7 चकल्या एका वेळेला बनवून घेतलेल्या आहे. यापेक्षा जास्त चकल्या एका वेळेला बनवून घेऊ नका. आता तयार झालेल्या चकल्या लगेचच आपण तळून घेऊयात. आता चकली तळत असताना खास महत्त्वाचे टिप्स आहे, त्या तुम्ही अवश्य ऐका आणि लक्षात देखील ठेवा. आता चकली सोडण्या अगोदर तेल हे मध्यम गरम असावं, ना की जास्त कडकडीत आणि नाही जास्त थंड.
चकली सोडल्यानंतर गॅसची फ्लेम कमी ते मध्यमच ठेवायची आहे. आता चकली तेलातून उचलताना अशा पद्धतीने झाऱ्यावर घेऊन नंतर ती अलगद तेलामध्ये सोडू शकता, म्हणजे ती सोडताना अजिबात तुटणार नाही. चकली तेलात सोडल्यानंतर थोडेसे जास्त प्रमाणामध्ये बुडबुडे तयार होतात. हे बुडबुडे जोवर कमी होत नाही किंवा चकली तुम्हाला थोडीशी हार्ड झाल्यासारखी जाणवत नाही तोपर्यंत ती अजिबात पलटवायची नाही, नाहीतर मग चकली तेलामध्ये तुटू शकते. आता चकली एका वेळेला फक्त 2 ते 3च तेलामध्ये सोडायच्या, यापेक्षा जास्त सोडायच्या नाही, नाहीतर मग तेलाचं टेम्परेचर कमी होईल आणि ही चकली तेलामध्ये विरघळेल. जर तुम्ही या चकल्या फुल गॅसवर तळल्या तर चकल्या आतून नरम राहू शकता, त्या तेल जास्त पिऊ शकता आणि लवकर नरमही पडू शकता. हेच कारण सेम तुम्ही जर चकली तळत असताना गॅस एकदम कमी ठेवला तरी देखील चकली तेल जास्त पिते आणि लवकर नरम पडते. तर बघा, या पद्धतीने हलक्याशा ब्राऊन रंगावर मी या चकल्या तळून घेतलेल्या आहेत. अगदी व्यवस्थित अशा कुरकुरीत झाल्या. थंड झाल्यानंतर यांचा आवाज ऐकवते. बघा, अगदी मस्त अशी कुरकुरीत आहे. फोडूनही बघूयात. बघा, अगदी व्यवस्थित अशी फुटली गेली आहे. आता या चकलीची आतील पोकळ बाजू बघा. यावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल, चकली अगदी परफेक्ट तयार झाली आहे. आता या चकल्या थंड झाल्यानंतरच त्या डब्यामध्ये भरा. हवाबंद डब्याचाच वापर करा, म्हणजे चकली अगदी शेवटपर्यंत कुरकुरीत राहील. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.